राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित गोपछेडे यांना भाजपकडून विधान परिषदेची संधी मिळाली आहे। नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉक्टर गोपछेडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे। डॉक्टर गोपछेडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव तालुका बिलोली असून त्यांचे वडील प्राध्यापक माधवराव गोपछेडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछेडे आहे। गोपछेडे कुटुंब नेहमी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून या संस्कारक्षम कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉक्टर गोपछेडे यांचे 12वीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झाले। त्यानंतर त्यांनी MBBS औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर पदव्युत्तर शिक्षण अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झाले। महाविद्यालयात असताना त्यांनी मार्चच्या चळवळीचे नेतृत्व केले। त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले। त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बाल रुग्णालय सुरू केले। पत्नी डॉक्टर चेतना गोपछेडे या देखील स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत। नांदेडला सामाजिक कार्यालयात अग्रेसर असलेल्या डॉक्टर गोपछेडे यांनी अनेक उपक्रम राबवले। गुरु गोविंद सिंगजी रक्तपेढी सुरू करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता। डॉक्टर गोपछेडे भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे ते संचालकही आहेत। नांदेड लोकसभा तसेच नांदेड विधानसभेसाठीही भाजपकडून त्यांचे नाव नेहमीच अग्रेसर असायचे, पण नंतर लिंगायत आणि मराठा कार्डचा विषय आला की त्यांचे नाव मागे गेल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करून दाखवायचे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाची त्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती। अखेर त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकीची संधी मिळाली आहे। सुरुवातीपासून भाजपमध्ये कनिष्ठ असलेल्या डॉक्टर गोपछेडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रात डॉक्टरांचे संघटन मजबूत केले आणि त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे सुरू केली। रामदेव बाबांच्या संपर्कात राहून अनेक विधी उपक्रम राबवले। नांदेडला भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत, तर जिल्ह्यात भाजपचे राजेश पवार, डॉक्टर तुषार राठोड, भीमराव केराम हे 3 आमदार आहेत। त्याचबरोबर मागील वेळेस विधान परिषदेवर भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना संधी देण्यात आली। त्यामुळे 4 आमदार आणि 1 खासदार असलेल्या नांदेड जिल्ह्यात आता डॉक्टर गोपछेडे यांच्या माध्यमातून आणखी एका आमदाराची भर पडणार आहे। नांदेडला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे असलेल्या वर्चस्वाला आगामी काळात शह देण्यासाठी भविष्यात भाजपकडून लिंगायत समाजाचे नेतृत्व देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रयत्न केला आहे। आता तो कितपत यशस्वी ठरणार हे येत्या काळात कळेल।